येत्या 14 एप्रिलला संपूर्ण भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येईल। याच पार्श्वभूमीवर पनवेल येथील रेल्वे स्थानकातील ड्रायव्हर लॉबीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत। आज माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते या पुतळ्यांचं अनावरण करण्यात आलं। या प्रसंगी ऑल इंडिया SC/STचे रनिंग ब्रँडचे अध्यक्ष प्रवीण कांबळे, SN बोर्डे, VS सावरकर, IP सिंग, JP मीना, बाळू पवार, CR दिवारकर, सुनील कुरणे, गौतम जाधव, NM वाघमारे, संतोष नागमुळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। दरम्यान यावेळेस माननीय विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळेस ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समान आणि समाजाला प्रेरणा देणारे आहेत। त्यांच्या याच विचारसरणीवर आम्ही देखील आमचे कार्य करत आहोत, अशी भावना यावेळेस त्यांनी व्यक्त केली। आपको बहुत धन्यवाद देता हूँ कि इतना बड़ा सम्मान आज आप लोगों ने मुझे दिया है। मैं यहाँ आने तक सोच भी नहीं सकता था कि आप सभी लोग मुझे इतना बड़ा सम्मान देंगे कि छत्रपति शिवाजी महाराज और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के पुतला का अनावरण मुझे करने का मौका आप देंगे। लेकिन फिर से मैं आपको बहुत धन्यवाद देता हूँ कि बहुत बड़ा सम्मान ये पुतला का अनावरण करने का संधि देके, चांस देके मुझे बहुत सम्मान दिया है। और मुझे बहुत खुशी है, अभिमान है कि जिस विचार से जिंदगी भर मैं काम कर रहा हूँ, मेरी पार्टी काम कर रही है। पार्टी का तत्वज्ञान जो है वो छत्रपति शिवाजी महाराज और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के विचारों के ऊपर हम लोग काम करते हैं। और मुझे गर्व से मैं आपसे कहना चाहता हूँ कि कभी भी हमने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर और छत्रपति शिवाजी महाराज में फर्क किया नहीं, क्योंकि कई लोगों ने इस महाराष्ट्र में, इस देश में बहुत सारे मतभेद किए थे, लेकिन उसी टाइम पे हम लोग यही बोलते थे कि दोनों को विचारधारा ही कॉमन है। जिसके ऊपर अन्याय हुआ है, सालों हजारों साल से अन्याय चल रहा है, उसके खिलाफ लड़ने की ताकत, शक्ति और विचार छत्रपति शिवाजी महाराज ने भी दिए है और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर साहब ने भी आपने दिए हैं। और उन्होंने दिए हुए विचार से काम करने वाले हम लोग हैं। दरम्यान यावेळेस उपस्थित मान्यवरांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या। शिवाजी महाराजांनी बहुजनाच्या हितासाठी काम केलं आणि बाबासाहेबांनी भी बहुजनाच्या हितासाठी काम केलं। दोन्ही महापुरुषांनी, शिवाजी महाराजांनी कुठेही कधी मतभेद न करता, कोणाला भेदभाव न करता, त्यांच्या पूर्ण सैनिक दलामध्ये, त्यांच्या सहकार्यामध्ये सर्व प्रकारचे लोक होते। सगळ्यांना त्यांनी सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि सर्वांना कशा पद्धतीने त्यांचे हक्क मिळवून देता येईल त्या पद्धतीने राज्य केलं। बाबासाहेबांनी असं एक संविधान निर्माण केलं, संविधानाद्वारे त्यांनी संविधानाची सुरुवातच केली। आम्ही भारतीय लोक इथून सुरुवात केली आणि कलम 14व्या आणि 15व्या अनुसूचीनुसार जात, वर्ण, भेद, कुळ या सर्वांची विषमता दूर व्हावी असा एक कलम सूचित केलं। त्यानुसार सर्वांना त्यांचे हक्क मिळवून द्यावे म्हणून